न सांगता ओवीकडे एकटीच जाऊन आली असतेस ना? काय काही काय बोलतोस तू? माझ्याशी खोटं बोलू नकोस म्हणतो मी. तू मला न सांगता ओवीला भेटायला गेली असतेस ना? तू जर मला बोलली असतीस तर मी पण आलो असतो ना ग तुझ्यासोबत ओवीला भेटायला. तू एकटीच मला का सोडून गेली असतेस? अरे मी नव्हते गेले ओवीकडे. माझं महत्वाचं काम होतं काहीतरी, मी तिथे गेले होते. काम? वा आई वा. आई तूच म्हणतेस ना खोटं बोलायचं नाही म्हणून, आणि तूच माझ्याशी खोटं बोलतेस. मला सगळं माहिती असतं म्हणतो मी. ओवीचे बाबा स्वतः तुला गाडीत बसून तिकडे घेऊन गेले असतात ना? कोणी सांगितलं तुला हे? व्यंकटेशजी, तुम्हालाच माहित होतं की ते इथे आले होते. ओ सावली, माहिती, पण तुझी शपथ, मी याबद्दल आबिरला काहीच सांगितलं नसतं. सावली, विश्वास ठेव माझ्यावर. आई, काकांना उगाच मध्ये ओढू नकोस. त्यांनी मला काहीच सांगितलं नसतं बघा. तुला थँक्यू सांगण्यासाठी ओवीने मला फोन केला असतो म्हणून मला कळलं असतं. तू तिला भेटल्यामुळे तिला बरं वाटलं असतं, तिची तब्येत सुधारली असते म्हणतो मी. पण तू असं का केलंस आई? काय केलं मी? अगं आई, मी तुला कालपासून सांगत होतो ओवीला काहीतरी झालं असतं, काहीतरी झालं असतं, काहीतरी झालं असतं. आपण तिची चौकशी करायला हवी. पण तू तेव्हा काहीच माझं ऐकून घेतलं नसतंस बघ. उलट माझ्यावरच ओरडलीस. आणि आज तर मला न सांगता तिकडे जाऊन डायरेक्ट ओवीला भेटून पण आलीस. का केलं आई असं? तू का केलंस? नक्की काय लपवत असतेस तू माझ्यापासून? अबीर गप्प बस रे. ठीक आहे, मी जाऊन आले ना, ओवीला भेटले, झालं ना तुझ्या मनासारखं. मग कशाला उगाच डोकं खातोयस माझं? आई, जर तू हे आधी केलं असतंस तर तिला आधीच बरं वाटलं असतं बघ. सॉरी साहेब, चूक झाली माझ्याकडून, माफ करा मला. नेक्स्ट टाइम पासून ऐकेन तुझं मी, ठीक आहे? तर डोकं खाणं बंद कर माझं. कुठे सावली? गेली निघून. निघून गेली? अशी कशी निघून गेली ती? एवढ्या वर्षांनी भेटलो होतो आम्ही, मला खूप बोलायचं होतं तिच्याशी अजून. काय फायदा आहे वहिनी तिच्याशी बोलून? झालंय तिचं आता लग्न, दुसरं कुटुंब आहे तिचं, आणि तिच्या संसारात आता मला पडायचं नाही. आपल्यामुळे उगाच कोणालाही त्रास नको. मला काय होतं मी बघून घे. नाही सारंग, माझा या गोष्टीवर विश्वासच नाही. सारंग, मी ओळखते सावलीला, ती दुसरं लग्न करूच शकत नाही. मलाही असं वाटलं होतं वहिनी, झालंय पण स्वतः पाहिले मी, पुरावे आहेत डोळ्यांसमोर. सारंग, तुझी हरकत नसेल तर मी एकदा तिला जाऊन भेटू का? माझ्या समाधानासाठी तिच्याशी बोलू का प्लीज? बोल, तुला बोलायचं असेल तर बोल, पण या सगळ्यात ती इथे येऊन गेली हे कोणाला कळू देऊ नकोस. नाही कळणार, नको काळजी करूस. थँक्यू बाबा. खूप 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 बरं वाटलं मला आबीच्या आईला भेटून. त्यांना बघून तर माझा तात निघूनच गेला. दिसतंय मला ते. ठीक आहे, कुणामुळे का होईना ताप गेला ना, तुला बरं वाटतंय ना, तू हसतेस ना, बस. मग आहेस तर टीचर जादूगर म्हणून तर मी बरी झाले. बरं ते सोड, मला एक प्रॉमिस कर. कसलं प्रॉमिस? तुझी टीचर या घरात येऊन गेली हे घरातल्या कुणालाही कळता कामा नये. पण का बाबा? त्यांच्यामुळेच तर मी बरी झाले ना. मग त्यांच्याबद्दल सांगितलं काय होतंय? अगं, तुझी टीचर काय साधी सुधी टीचर आहे का? गाणं शिकवते ना तुला. या घरात गाण्याला बंदी आहे ना. आईला जर कळलं तर काय होईल तुझ्या बाबाचं? नको नको, मी सांगणारच नाही, नाहीतर आजीचं आणि तुझं भांडण होईल. बरं ते जाऊ दे, मला सांग बाहेर काय झालं? मी गाण्याच्या क्लासला गेले नाही म्हणून टीचर ओरडल्या का तुला? बोल बोल. ती माझ्यावर ओरडणार हिम्मत आहे का तिची एवढी? मोठा. काय झालं सांग, मला पाठवणार आहेस ना गाण्याच्या क्लासला? थोडा वेळ दे, विचार करायला सांगतो. किती वेळ सांग? 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. काय 7 दिवस? नाही बाबा, नाही जमणार. माझा अभ्यास बुडेल
आणि रियाज पण जास्त होणार नाही. त्यापेक्षा मीच तुला वेळ देते. किती वेळ देशील? 1 दिवस? मिनिट. 1 मिनिट? हा मग एका आठवड्यात किती दिवस असतात? 7. आणि एका मिनिट मध्ये किती सेकंद असतात? 60. मग 60 मोठे की 7 मोठे? 60 मोठे. मग झालं, तुझी वेळ सुरू आता. 1 2 3 4. बस बस. हा झालं विचार? सांग सांग. झाला. जा तू. कुठे जा? म्हणजे अबीरच्या आईकडे गाणं शिकायला जा. थँक्यू बाबा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय आणू का अजून? नको काकू, माझं पोट भरलंय. पोट भरलंय? कशाने पोट भरलंय का तुझं? ओवी, मी तुझं आज काहीच ऐकून घेणार नाही. तुला अजून भाजी खावी ही संपली नाही अजून. खा पटपट. ती मोनिका काकू आली ना तर परत त्रास दे. गुटगल ना तू. ओवी, अगं बस 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 बस. मी मज्जा केली, असंच घाबरवलं. असं जेवता जेवता उठू नये ना, पाप लागतं. चांगलं नसतं उठवलेलं. मोनिका बरी आहेस ना? नाही म्हणजे तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? लगेच झालीस ना सुरू सार्कॅझम थ्रो करायला? तुला मी इतकी निर्दयी वाटते का ग खरंच? मला माहिती आहे आईचं काळीच कसं असतं ते. मी आपलं बघायला आले हिला. ही एकदम बरी झाली आहे. कसं काय? अगं ते नाही म्हणजे ताप अजिबात उतरत नव्हता म्हणून सारंगने परत डॉक्टरांना बोलवून घेतलं होतं. त्यांनी मग तिच्या गोळ्या बदलून दिल्या म्हणून तिला आता जरा बरं वाटतंय त्या गोळ्या घेऊन. नाही 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 नाही, पण मला अजूनही नाही कळते. सकाळपर्यंत या मुलीला धड शब्द बोलता येत नव्हता, इतकी तापाने फणफणलेली. आणि आता एकदम थंडगार अंग पडलंय. जादू झालीये का कसली? मोनिका मी तेच सांगते ना, डॉक्टरांनी डोस बदलला, त्या डोसचा गुण आलाय. तेच तर ठीक आहे, पण काय ग, मी लॉबीतून जात होते ना तर जाता जाता माझ्या कानांवर पडलं. ती डॉक्टर सारंगला सांगत होती की हिचा ताप असा औषधांनी उतरणारच नाही. तिची ती कोण फेवरेट टीचर आहे ना गुरुकुलातली, ती हिला भेटली तरच हिचा ताप उतरेल. मग मला कळत नाहीये अचानक आता ही औषधं येऊन कशी काय जादू झाली. नाही बरोबर आहे तुझं. सारंगने कॉल केला होता पण त्या टीचर बाहेरगावी गेल्यात म्हणून मग सारंगने डॉक्टरांनाच रिक्वेस्ट केली की काही करा आणि हिला बरं करा, डोस चेंज करा, औषधं बदला. म्हणून मग त्यांनी डोस बदलला तिचा. नाही पण तू का आज एवढी चौकशी करते तिची? काही झालंय का? अमृता ताई, तू असशील माझ्यापेक्षा मोठी. तू 4 पावसाळे जास्तच बघितले असशील, पण मीही थोडेफार बघितलेत ना. आणि मला कळतंय की हा जो हिचा ताप उतरलाय तो औषधांमुळे नाही, कोणाच्या तरी भेटण्यामुळे उतरलेला आहे. मोनिका ऐक ना, मी जे काय खरं आहे तेच सांगते. तुझा आता विश्वास नसेल तर ठेवला बाई विश्वास, ठेवला. तू प्लीज वैतागू नकोस ग, मला जरा घाबरायला होतं तू चिडलीस की. ठीक आहे, तुमचं चालू दे. छान. जेव ग, जेव. हिला बहुतेक संशय आलेला दिसतोय. ओही बाळा ऐक ना, आज तुझी टीचर आपल्या घरी आली होती हे प्लीज कुणालाच कळता कामा नये. कुणाला म्हणजे कुणालाच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मोनिका काकूला तर अजिबात नाही. प्लीज. नाही काकू, मी कोणालाच काही सांगणार नाही. बाबाने पण मला हेच सांगितलं, नको काळजी करूस, मी कोणालाच काही सांगणार नाही. गुड गर्ल. चल जेवा आता.